नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अत्यंत दुःखद आणि गंभीर बातमी घेऊन आलो आहोत. आज सकाळी 28 जानेवारी 2026 रोजी बारामती महाराष्ट्रात एक विमान अपघात घडला, ज्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ राजकीय नेते अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेचे तपशील काय घडले? मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांचे चार्टर विमान लिअरजेट 45 अचानक लँडिंग करताना अपघातग्रस्त झाले आणि जळाले. विमानात असलेल्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. वेळ सकाळी सुमारे 8:45 वाजता हे अपघात झाले. कोण होते विमानात? अजित पवार, 2 पायलट, 2 सुरक्षा कर्मचारी, सर्व प्रवासी जागीच मरण पावले. राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या दुःखद घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आणि पवारांना जनतेचा नेता म्हटले. राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांनीही हळहळ व्यक्त केली आणि चौकशी करून अपघाताचा तपास सुरू केला आहे. अजित पवार हे महाराष्ट्रातील एक अनुभवी, प्रखर राजकीय नेते होते. त्यांनी अनेक दशक राज्याच्या प्रशासनात आणि विकासात आपला मोठा वाटा उचलला होता. त्यांनी महिला, शेतकरी आणि ग्रामीण विकासासाठी विविध योजना राबवल्या. त्यांच्या प्रशासनाने महाराष्ट्रात अनेक महत्त्वाच्या सामाजिक योजनांवर काम केले. लोकांशी त्यांचा दृढ संबंध होता आणि ते मास लीडर म्हणून ओळखले जात होते. आज महाराष्ट्राने एक महान नेता गमावला आहे. या दुःखद अपघातामुळे महाराष्ट्रात आणि राष्ट्रीय राजकारणात मोठी शोककळा पसरली आहे. नेतृत्वामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना अधिकच महत्त्वाची बनलेली आहे. अजित पवार हे फक्त राजकीय नेते नव्हते, ते लोकांच्या भावना, स्वप्ने आणि आशा होते. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण राज्य आणि देश हळहळीत आहे. आमच्या अंतःकरणातूनच आम्ही ते म्हणतो. शेवटी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबाला आणि समर्थकांना या दुःखातून भरता शक्ती मिळो. आपणही त्यांच्या कार्यासाठी आणि सेवाभावासाठी एक क्षण मौन शुभेच्छा देऊया.